आता इथून पुढे 20 मिनिटात तुमची 5 षटकं हाताळायची आहेत. नितेश पाटील स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला करण गवळी, गोलंदाजी मार्क वरती करण बेराई. लेट्स प्ले फर्स्ट बॉल. डे टू चा पहिला चेंडू नितेश पाटील सबच्या बॅट मधून येतोय दणदणीत चौकार. थँक्यू तुझे. मागील वर्षी सर्वात डेंजर फॉर्म मध्ये असणारा फलंदाज कोणता होता तर त्याचं नाव होतं नितेश पाटील. आणि त्या नितेश पाटीलने पहिल्याच चेंडूवरती सीमारेषा गाठत असताना ऑफ ड्राईव्हच्या रूपाने चौकार प्रदर्शित केलाय. बघा तेजस इलेव्हनचे जे खेळाडू आहेत, आपण डगआउट मध्ये थांबा. जतीन डगआउट मध्ये थांबायचंय, कोणी डगआउटच्या बाहेर येऊ नका. बॅकफुट रन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने करणच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. हे वसई विरारचं अंडरआर्म क्रिकेट आहे. या वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटने प्रत्येक खेळाडूची ख्याती किंवा प्रत्येक खेळाडूचा खेळ माहित आहे. यावेळेला चेंडू अलॉंग दी कार्पेट निघून चाललाय सीमारेखा पार, पपलूच्या जवळून चौकार. दोन चौकार, एक डॉटचा ब्रेक आणि त्यानंतर आता करण बेराई पुन्हा एकदा नितेश पाटील समोर. कालच्या दिवसाने आपल्याला काय सांगितलं? कालच्या दिवसाने हे सांगितलं की 60+ धावा सुद्धा इथे कमी पडतात, पण एका वेळेला असं सुद्धा वाटलं की 50च्या आतल्या धावा सुद्धा वाचवल्या जाऊ शकतात. आणि म्हणूनच आजचा दिवस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, सिद्धूच्या हातामध्ये चेंडू, डॉट बॉल येतोय आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चांगली साईट. जीवदारी मौली राजन स्पोर्ट्स मध्ये सिद्धांत बारंग आयकॉन आहेत, ऋतिक पागी बाबू आयकॉन आहे, त्याच्या साथीनं करण पाटील, जितेश, परेश दैबावकर, स्वयं गिरकर, संतोष कांचन, काय साईट आहे. त्यानंतर पपलू, आदर्श, हे असे खेळाडू या संघामध्ये आहेत. बंटी गवस सर्कल स्पेशलिस्ट. ओ यावर टच, लवकर बॅटचा फ्रेश क्लोज केला आणि बॅटचा वरची कडा घेऊन चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर, फलंदाज बाद. काल दिवसभरामध्ये पहिलं षटक आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दीप घरत मैदानाच्या दिशेने आलाय. कंगारू मध्ये खेळणारा खेळाडू, मुक्कामवाड्यातील अपकमिंग यंगस्टर आहे ना. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. एकदा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ. रामनवमीचा सण आला हो. एक मिनिट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आदित्य मेहर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 फलंदाज बाद झालेत. पहिली विकेट नितेश
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळल्या, चेंडू जाते परेशकडे, रन आउटची संधी आणि ती संधी मात्र नाही कॅप्चर केली गेली, नाही त्या संधीचं सोनं केलंय. तिथे मात्र स्वतःचा हात थांबवला गेला आणि असं असताना 11 धावा धावपल करते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नितेश पाटील 2 चौकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की तेजस इलेव्हनची गाडी आता सुसाट चालू झाली आहे, पण त्याच्या अगोदर काल 36,000पेक्षा जास्त दर्शकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलं युट्यूबद्वारे. ओ हो, ऋतिक पागीच्या हाताला लागून चेंडू सीमारे का पार फरार. चौकार आल्यानंतर करण गवळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघा करणवरती खूप मोठा विश्वास किंवा जबाबदारी सुद्धा आहे. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खूप प्रॅक्टिस सुद्धा केली आहे करणने, नितेशने या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. हे टायटल जिंकायचं आहे. एकदा तेजस इलेव्हन संघाने बाजी मारली आहे, एक टायटल त्यांच्या नावे आहे सीझन 3, आणि त्यानंतर आता यावेळेला मागे अडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकात सफल, चेंडू करते सीमारेषेची सफर, चौकार. थँक्यू डीजे. 20 वरती 2, अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 20 for 2. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ऋतिक पागीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय, सिंगल येते. चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाज आता या पार्टनरशिपला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. आता ही पार्टनरशिप कुठपर्यंत जातीये हे बघावं लागणार आहे. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. हो, आदित्य मेहरसाठी हा फुलटॉस बॉल, इन्व्हिटेशन होतं, त्याचा स्वीकार नाही केला आणि तो स्वीकार न करत असताना इथे येतोय एकच धाव. एका धावेनेशी पहिलं 2 षटकाचा खेळ संपलाय. 22 वरती 2 तेजस इलेव्हन. थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि पहिल्या 2 षटकानंतर धावफलक 22 वरती आहे. 2-2 आफ्टर 2 ओव्हर असा फिगर आहे स्कोअरबोर्ड वरती. सिद्धांत वारंगच्या हातामध्ये चेंडू. वैयक्तिक 3रं षटक हाताळण्यासाठी सिद्धांत वारंग येतात. त्यांच्या समोर आदित्य मेहर असतील. डीसी नवापूरसाठी मागील वर्षी खेळलेलं क्रिकेट, खूप चांगला परफॉर्मन्स. पहिला चेंडू सिद्धांत वारंगचा फ्लाइटेड होता आणि खेळपट्टीच्या बाहेर डायरेक्ट जात असताना वाईटची नोची सांगता पंचांकडून होती. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. ओ, यावेळेला उजव्या स्टेच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांनी वाईटचा इशारा देत असताना अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होतीये. चर्चेसाठी बंटी गवस पुन्हा एकदा सिद्धूच्या जवळ आलेत. खूप चांगला उल्लेख सिद्धूने केला की जीवदानी माऊली सुद्धा आमच्या घरची टीम आहे, आमची लोकल टीम आहे, आम्ही त्या टीमचा हिस्सा आहोत आणि त्या टीमकडून खेळत असताना तितकाच दम लावून या मॅच मध्ये आम्ही खेळणार आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. हो, ड्राईव्ह केला. यावेळेला गॅप मधून चेंडू, बंटी गवतच्या उजव्या बाजूने चेंडू तैसी मारे गप्पार, फरार, चौकार. चौकार आला. 4 धावा आल्या आदित्य मेहरच्या बॅट मधून. हा मोठा फटका आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा सिद्धांत वारंग क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना, ज्या वेळेला बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील त्यावेळेला नितेश पाटीलने सांगितलं होतं की 50+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या 50+ जाण्याकडे जाण्याचा प्रयत्न
त्याचे फलंदाज करत असताना अजून एक डिलिव्हरी, वॉट अ बॉल. वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या वाईड यॉर्करवरती पूर्णपणे चांगला कंट्रोल हा सिद्धांत वारंगचा बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आदित्य मेहर पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट निघून चाललाय. करण पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धावून कंप्लीट केली जाते. काल काय बघितलं, लगातार 3 चौकार. काल अरुण पाटीलचा झंझावात आपण बघितला. काल मुजम्मिल खानची फलंदाजी गोलंदाजी आपण बघितली. विघ्नेश साकलतोडेचा शेवटच्या सामन्यामधला झंझावात बघितला. ऑरोचा खेळ आपण बघितला. त्यानंतर अभिनय नाईकचा खेळ आपण बघितला. त्याच्या अगोदर टीम सायबा क्वालिफाय होत असताना लगातार 2 सामने त्यांनी आपल्या खिशामध्ये घातले. ओ यावेळेचा बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते तिथे आणि नो बॉल. नो बॉल आणि आदित्य मेहरच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस नितेश होळकर यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32-वरती 2 टीम तेजस 11. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 32. करण पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. लास्ट 8 मिनिट, 8 मिनिटांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आदित्य ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा काहीसा प्री प्लॅनर स्ट्रोक खेळायचा होता. मन बनवलं होतं. JCC B आणि निर्मल सम्राट NCC दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, गॉन. आला बहर त्या ओसाडी रानात, आला बहर त्या ओसाडी रानात. बाई गजाई दिसतो ग लिंबाच्या पानात. बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पानात. बाई गसाई दिसत ग लिंबाच्या पानात. नवीन फलंदाज सूरज सिंग. यावेळेला आज पॅकेट काढण्याचा प्रयत्न, परेश दैबावकर त्या ठिकाणी होते. चांगली सिंगल धावून कंप्लीट केली गेले. 4थं षटक मार्गस्थ असताना करण पाटीलच्या समोर सूरज सिंग आणि करण गवळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. करण ॲज अ ओपनर म्हणून आले होते, ॲज अ आयकॉन, ॲज अ ओपनर. हो यावेळेला काय पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची काढा घेऊन चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर स्क्वेअरच्या डोक्यावरून गेलाय. फलंदाज बाद. लिंबाचं झाड त्याची साईला आवड. कडुलिंबाचं झाड त्याची साईला आवड. पहा जाऊनी त्या गुरुच्या स्थानात, पहा जाऊनी त्या गुरुच्या स्थानात. बाई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. बाई गसाई दिसतो Thank you. ग लिंबाच्या. सागर मेहर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. ओ सागर लॉफ्ट केलं चेंडूला आणि चेंडू सरळ गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जतीन तांडेल मैदानाच्या दिशेने येतोय. 33 वरती लागलेला हा 5वा धक्का आहे. चांगलं षटक करणने हाताळलंय. अपकमिंग यंगस्टर आहेत आणि करणचा जो चांगला कंट्रोल आतापर्यंत. ओ आतमध्ये येणारा वॉट अ बॉलिंग. शानदार बॉलिंगचा नजारा पेश केलाय करण पाटीलनं आणि त्याच बळावरती जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्सचा संघ पूर्णपणे मॅच मध्ये पकड मिळून आहे. आणि असं असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धाबा 33. शेवटचं आणि अंतिम षटक बाकी. फक्त 1 धाव या षटकामध्ये करणने खर्च केले. षटक संपलं 4थं आणि 5वं षटक हाताळण्यासाठी संतोष कांचन. संतोष कांचन मैदानाच्या मध्ये गोलिंग मार्क वरती. संतोष समोर आता करण. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला ऋतिक पागीने. रनआउटची संधी मात्र इथं मिस होताना दिसतीये. 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली आहे. करण आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता इथून विचार काय करत असणार आहे तेजस 11 विचार करत असणार आहे की इथून 2 ते 3 मोठे फटके यावे आणि त्या 2 ते 3 मोठ्या फटक्यानंतर 45-50च्या आसपासचं धावफलक निदर्शनास यावं, दिसून यावं. प्रयत्न आहेत. बघूयात काय घडतंय. जतीनने ऑन साईडला हलक्या हाताने खेळलं चेंडूला. आदर्श हातामध्ये चेंडू. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. सिंगल येते. मॅच नंबर 1 ग्रुप सी ची पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मधील पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पहिलं शफल झालं ते फॉलोइंग स्वीप. चेंडू सीमारेखा पार. चौकार. समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. हो इथे हातातून चेंडू निसटला संतोष कांचनच्या. जतीन तांडेलच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. थर्टी 39 वरती धावफलक. अमोल वागड नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. संतोष कांचन समोर करण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आदर्शने केला. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. वेगानं फेकी. रनआउटची संधी मिस आणि इथं 2 धावा धावून कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू खूप निर्णायक आणि महत्वाचा आहे. आता त्याचं महत्व का वाढलंय कारण 41-40 प्लस धावफलक आता दिसून आलं. या चौकारानिशी जो 45चा दायरा आहे 45च्या पुढे 45च्या आतमध्ये. ओ हो 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 ओ वाईड अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. 45च्या जर का पुढे झाले तर फलक गोलंदाजांना काही प्रमाणात बळ मिळतं. त्याला समाधानकारक धावफलक कालच्या दिवसामधल्या खेळायला बघून बट्टा गेला. डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा आणि या 4 धावानंतर धावफलक जाऊन पोहोचले 46 वरती. 47 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स या संघासमोर तेजस 11 संघाच्या वतीनं. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. JCCB आणि निर्मल सम्राट NCC. कर्णधार टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. पायी पायी आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन. थँक्यू डीजे. निर्मल सम्राटचा कर्णधार आणि JCCBचा कर्णधार आपण यायचंय. मी विनंती करेल वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन सल्लागार
रणजनदादा पाटील यांना की आपण नाणेफेकी करण्यासाठी खेळपट्टीच्या दिशेने या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ खूप चांगल्या रीतीने पार पडला आणि या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत किल्ला लढवत असताना करण गवळीने वैयक्तिक चांगली पारी खेळत असताना 47चं लक्ष ठेवलंय. त्याचा पाठलाग, त्याचा बचाव आपण बघणार आहोत. तुर्तास नाणेफेक. छाप म्हणजेच हेड असा कॉल आणि टेल आलाय. निर्मल सम्राट नाणेफेकीचा कॉल जिंकला. गणेश, टॉस जिंकला, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. मागील वर्षी मॅन ऑफ द सिरीज चॅम्पियन, विजेतेपद, डिपेंडिंग चॅम्पियन आहात. या वर्षीची तयारी कशी आहे आणि संघ बांधणी कशा प्रकारची आहे? हां, मागील वर्ष खेळलो तसंच खेळण्याचा प्रयत्न आहे. संघबांधणी पण चांगले, सगळे यंग मुलं आहेत. आता सगळे चांगले खेळत, पण जास्त मला माहिती नाही. तर यशला तर माहिती आहे, संघबांधणी चांगली केली एकदम. यावर्षी पण जिंकण्याचा प्रयत्न करू. VPL दरवर्षी खेळण्याचा योग येतो. या वर्षीची VPL कशी वाटते? काय सांगाल VPL बद्दल? VPL बद्दल बोलायचं म्हणजे तर कमीच आहे. VPLची तर एकदम आतुरतेने सर्व आपले नालासोपारा वसई वीरांमध्ये म्हणजे वाट बघतात की कधी VPL येईल. म्हणजे उत्स्फूर्त असतात मुलं की VPL कधी येईल असं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. साहिल, बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ करायचा प्रयत्न करू. एकंदरीत या वर्षीची VPL मला वाटतं रबाडा नाही आहे म्हटल्यानंतर वेगळी तयारी, वेगळा आयकॉन घेऊन खेळावं लागतं. सो कशा प्रकारची तयारी आहे? तयारी चांगली आहे. आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम निर्मल सम्राट. NCC ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी JCCB ला आमंत्रित केलं. एक मोठी मॅच यानंतर सुद्धा C ग्रुपमधील आपल्याला बघायला मिळेल. परंतु काय 47 धावांचा पाठलाग होईल का की 47 धावांचा बचाव? या पाहूयात. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा VPL सीझन 8 स्टेट इन विथ पाटील नेटवर्क. माया ही तुझी येताव पायी पायी, आभाला गत माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ओमी पालकर याने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र कोणती धाव येताना दिसत नाहीये. यूट्यूबच्या माध्यमातून बघणारे सर्व दर्शक त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तेजस 11 ज्या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 46 धावा उभारल्या. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून जातो का? यावेळेला सूरज सिंगच्या हातातून येऊन चेंडू सीमारेखा पार, चौकार. सिद्धूला प्रदोष, वैती बंटो यांच्याकडून 4 बॉल 4 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस लगवण्यात आलेलं आहे. समोर डाऊन द ग्राउंड. ओहो, क्या बात आहे. काल डिंकी दादाने एक वक्तव्य केलं होतं. आदरणीय विवेकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम विवेक दादा, आपलं हार्दिक स्वागत. सिद्धांत वारंग शेवटच्या क्षणाला बॅटची एज लेट कट, पण ती कटकट. अजूनही फील्ड चांगली करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू झाला फरार, सीमारेखा पार, चौकार. सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू, सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावांनी धावफलक पुन्हा एकदा वाढलं. तशीच सुरुवात आहे जशी नितेश पाटीलने केली होती. 4-4, 2 चौकार आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे 2 डॉट. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अमित राणेच्या अगेन्स्ट सिद्धांत वारंग याचा खेळ. हो, शेवटच्या क्षणाला लेफ्ट खेळ चेंडूला पाठवू दिलं
जाऊ दिलं आणि वाईटची सांगता पंचांकडून होताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या रूपाने एक धावपलकामध्ये ॲड होईल. यानंतरची होणारी मॅच सुद्धा मोठी आहे. हलक्या हातानं बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे गेला. फायनलीला चांगली फिल्डिंग सागर त्या ठिकाणी होते. एकदा धावून कंप्लीट केले गेली आहे. 5 षटकं आणि 5 षटकं ज्या वेळेला नजरेसमोर राहतात त्यावेळेला आस्किंग रन रेटवरती नजर जाते आणि तो आस्किंग रन रेट हा 10च्या आतला आहे आणि 10च्या आतला असताना पहिल्या षटकामध्ये जवळपास 10 धावा धावपलकावरती आलेल्या आहेत. हो यावेळेला इनसाइड आउट. चेंडू हातामध्ये जतीन तांडेल यांच्या हातामध्ये चेंडू गेला. डॉट बॉल आणि पहिलं षटक संपत असताना 10 धावा धावपलकावरती जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स. चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू, चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू. थँक्यू. धावपलकरती धावा 10 वरती जाऊन पोहोचल्यात. पहिलं षटक संपलंय. जतीन तांडेलच्या हातामध्ये चेंडू. बघा प्रत्येक संघाने जे गोलंदाज निवडलेले आहेत ते गोलंदाज निवडत असताना त्यांच्या कलेला योग्य ते वाव देण्याचा प्रयत्न केला गेला. डाऊन द ग्राउंड. ओहो व्हॉट अ शॉट. पण तितकीच चांगली अमोल मागडची फील्ड आणि त्यामुळे सिंगल धाव येताना दिसते. सिद्धांत वारंगने मनाशी खुणगाट बांधली आहे. मी देतो तुम्हाला जिंकण्याची हमी कारण आमच्यामध्ये नाही कोणती कमी असं तो सांगत होता ज्यावेळेला त्यांची टीम मीटिंग झाली होती. पहिलं षटक आणि त्याच्यामध्ये आलेला 10 धावा. दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवरती सिंगल. जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्सचा स्क्वॉड या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. शेवटच्या क्षणाला लेट कट केलाय. चेंडू वेगाने निघून जातोय. सूरज सिंग लांब हाताने त्याने चेंडूला गॅदर केलं. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट होतीये. किती शांत संयमाने हा खेळ खेळायचा आहे याची पहिली आपल्याला माहिती होणं गरजेची. ज्या वेळेला तुम्ही तो संयम ती शांती त्या खेळामध्ये राखाल त्यावेळेला तुम्हाला ते घवघवीत यश. ओ यावेळेला रनआउटची संधी. सिद्धांत वारंग फेकी झाली वेगान. डायव मारले अमित वाघान पण त्या डायवने तितकंसं काही साध्य झालेलं नाहीये पण एफर्ट चांगले होते. यानंतरची मॅच 2 अशा संघांमध्ये ज्या 2 संघांना या अगोदर फायनलमध्ये आपण बघितलंय. मग JCC B असो किंवा निर्मल सम्राट एकाने विजेतेपद पटकावलंय. एक उपविजेते पदावरती समाधान मानणारा संघ आहे. त्यामुळे ती मॅच सुद्धा बघण्यासारखी होणार आहे. आमचे मान्यवर म्हणजेच ओ यावेळेला समोर पुन्हा एकदा यावेळेला करण गवळी यानं चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र धावा सुद्धा आडल्यात. फक्त एकच धाव. चौदा धावा धावपलकावरती. 4 चेंडूवरती फक्त 4 धावा आल्यात. 1-1-1-1. आता असं असताना शेवटच्या 2 चेंडूवरती काय पवित्र आहे. सिद्धांत वारंगचा काय पवित्र आहे. ऋतिक पागीचा किंवा जतीन तांडेलवरती खास ती बोली लावली होती तेजस म्हात्रेने ज्यावेळेला लिलावाला बसले होते. त्यांचं कारण एकच होतं की जतीन तांडेलचा बॉलिंग ॲक्शन लेफ्ट आर्म गोलंदाजी करतात आणि त्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू सर्कलमध्ये इफेक्टिव्ह राहू शकतात आणि हा विश्वास त्यांचा होता आणि त्यामुळे त्याने पिक केलं होतं जतीनला. ओ यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता पंचांकडून होती. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होईल. चांगल्या 4 चेंडूनंतर एक्स्ट्राची परंपरा चालू आहे. यावेळेला समोरच्या दिशेने नितेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. डॉट 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 डॉट. ऊन जर बघाल तर पूर्णपणे गरम आहे. चटके बसत आहेत. इतका हॉट आहे आणि तितकाच सामना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आता प्रत्येक चेंडू गणिक षटकागणिक हॉट बनत चाललाय. हे समोरचं आमचं कॉमेंट्री बॉक्स. ऑन साइडला इंटू द गॅप. व्हॉट अ शॉट. ट्रेडमार्क स्ट्रोक.
20 धावा, 2 षटकं संपली. 18 चेंडूंनी 27 धावांची गरज. 18 बॉल रिमेनिंग अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. वेलकम आशुतोष डोंगरे. नितीश पाटील याच्या हातामध्ये चेंडू आणि आता त्याच्या हातामध्ये चेंडू असताना समोर ऋतिक पागी असणार आहे. सिद्धांत वारंगने सोल्युशन काढली. सर्वात मोठी गोष्ट का सिद्धांत वारंग हे वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमधलं मोठं नाव आहे. त्याने दाखवून दिले. जतीन तांडेलचे धारदार येणारे चेंडू ते पहिले 4 चेंडू फक्त खेळून काढलेत. त्याच्यावरती सिंगल 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 येत राहिल्या. त्यानंतर यावेळेला पुन्हा एकदा सिंगल धावून कंप्लीट. आणि ते सिंगल घेतल्यानंतर ज्यावेळेला 2 डॉट किंवा वाईड आले त्यावेळेला ते प्रेशर पूर्णपणे जतीनवरती दिसून आलं. शेवटी एक डॉट घेतला आणि लास्ट बॉलवरती त्याने लेग फ्लिक केलं. ऑन ड्राईव्हचा तो फटका होता, ज्या ऑन ड्राईव्हच्या फटक्याद्वारे चौकार येताना दिसलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली ऋतिक पागीने. त्याने त्याची जबाबदारी समजत असताना सिद्धूला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जात असताना कोणत्या प्रकारची हरकत नाही, छेडखानी नाही, प्रयत्न जरूर होता पण डॉट बॉल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चारी बाजूने येते. त्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण कालच्या दिवसामध्ये जे प्रचंड प्रेम या स्पर्धेला दिलं त्याचं शब्दात वर्णन करणं सोपं नाही. आणि यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट, अजून एक डॉट. नितेश पाटील. बघा ही मॅच खूप क्लोज होणार आहे. एवढी क्लोज की त्या मॅच मध्ये रिझल्ट 21 वरती 0. यावेळेचा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. समोर डाउन द ग्राउंड. एक डॉट, उसके बाद हॉट. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल. सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. सक्सेसफुल ठरला आणि सक्सेसफुल बाउंड्री सिद्धांत वारंगच्या बॅटमधून. ज्या वेळेला अशा प्रकारचे सिद्धांत वारंग फटके मारतात त्यावेळेला आम्हाला सिद्धांत वारंगचा तो जुना काळ, ज्या वेळेला छगेमारी क्रिकेटमध्ये सिद्धांत वारंगला यावेळेला पॅडल स्वीप करायचा होता. चेंडू निघून गेलाय, पायाला लागून सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. यावेळेला इनसाइड आउट गॅप मधून लगातार 3रा. एकदम नायकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. 34. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. बघा अल्पेश कळंबे आणि सिद्धांत वारंग हे वेगळं नातं आहे. अल्पेशला जेवढा सिद्धांत वारंगवरती भरोसा आहे तितके 9 खेळाडू नसतील तरी सुद्धा तो विश्वास त्याचा दिसून येतो. आणि म्हणून सिद्धांत वारंग नेहमीच अल्पेश कळंबेच्या शब्दाला मान देत असताना ही दोस्ती लय जुनी आहे, पुराणी आहे आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स 34. पण इथून पुढचा खेळ कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय? या जतीन तांडेल. गेम चेंजर रोल हा जतीन तांडेलला अदा करावा लागणार आणि जतीन तांडेलमध्ये प्रचंड क्षमता आहे. मागील वर्षीचं क्रिकेट जतीन तांडेल यांच्या नेतृत्वाखाली DCCने गाजवलंय आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे तेजस 11ला या मॅच मध्ये परत येण्याची. इथून जर का 2 ते 3 धावांचं षटक आलं पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते टीम तेजस 11. काय त्याच्यासाठी प्रयत्न होतील का? प्रयत्न चालू आहेत परंतु मागील षटकातले 3 चौकार या मॅचला वेगळं वळण देताना दिसला. डाऊन द ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. ना हिले ना डिले. खुले चौकार. 4 धावा. मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय,
डीजे. 10 चेंडू 8 धावांची गरज. सिद्धांत वारंग 26 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. जतीन तांडेल अडवण्याचा प्रयत्न करतायत. इथून येणाऱ्या पुढचे चेंडू ब्रेक थ्रू बहुत महत्वाचा. पुन्हा एकदा सेम दिशा, कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि चेंडू सीमारेखा पार. चौकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो वन हाय साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू. मी टॉस दरम्यानच सांगितलं होतं दोन्ही संघाच्या साईड भरपूर चांगल्या आहेत. कोणाची साईड क्लिक होतीये? ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड. प्रत्युत्तर विकेटने फलंदाज सिद्धांत वारंग बाद. थँक्यू. वेलकम करून दे रे मिहीर. मॅच दिशेने पुन्हा एकदा जाऊया जिथे 4 धाव्यांची गरज 8 चेंडूंमध्ये आणि बंटी गवस मैदानाच्या आतमध्ये आलाय. बंटी गवसने सुद्धा VPL ला खूप एन्जॉय केले मागील काही वर्षामध्ये. आज जीवतानी मला राजन स्पोर्ट्ससाठी खेळ करत असताना अटॅकिंग फील्ड लगावण्यात आली आहे. वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन ओ शफल झाले आणि फॉलोइंग फटका लगावत असताना मिड विकेटच्या दिशेने चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जीवदानी माऊली राजन स्पोर्ट्स या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये तेजस 11. चला JCCB आणि निर्मल सम्राट NCC मैदानात दाखल व्हा. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव सिद्धांत वारंग. सिद्धांत वारंग आपण यायचं मॅन ऑफ द मॅच. मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाणार आहे. सिद्धांत वारंग या लवकर. आदरणीय विवेकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल. चला निर्मल सम्राट NCC मैदानात दाखल व्हा. JCCB आपण डगआउटचा ताबा घ्या. त्या व्यतिरिक्त कोणी दर्शक प्रेक्षक असतील त्यांनी उठायचंय. कोणी दर्शक प्रेक्षक जर बसलेले असतील सगळ्यांना विनंती आहे फक्त त्या संघातील खेळाडू, संघ मालक,